कलवा. मॅचला सुरुवात. दोन संघ मैदानावरती रेडी. एका बाजूला प्रकाश पाटील, दुसऱ्या बाजूला महेश पाटील आणि गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज रेडी होताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा मॅच मैदानावरती असणार आहेत आणि 2 षटकांच्या मॅच मध्ये जिंकेल कोण याच्यावरती चर्चा होणार आहे. जिंकून जिंकणार कोण याच्यावरती चर्चा आहे. नाही जिंकणार कोण ते या 24 चेंडू नंतर आपल्याला माहिती पडेल. 12 आणि 12 दुनी 24. सध्या 24 चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूवरती इथून खेळ बघेल आणि तिथून ठरवेल की ही ट्रॉफी कोण जिंकणार. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज राहायचा आहे लगेच. आणि इथून 2 षटकांचा हा सामना सध्या आपण बघतोय. श्री गणेश जासकोपरी मास्टर 40+ आयोजित एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नक्की काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. चला मॅचला सुरुवात. प्रकाश पाटील समोर मोतीराम. नाही पहिला चेंडू निर्धावला आहे. आता थोडस हात आहे तो कमरेवरती गेला, हात आहे तो जमिनीला अगदी हाताला थोडस स्पर्श करताना पाहायला मिळतात. या संपास टाइम पाहणं गरजेचं आहे. सातत्याने महेश पाटील तिथे नाही जाणार आहात. प्लीज सहकार्य करा. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहेत. पहिला बॉल डॉट. डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळायचा प्रयत्न. स्टेप आउट केला. बॉल खेळला गेला. 1 रन त्या ठिकाणी मिळवले. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. हातामधून बॉल निसटला आणि निसटता श्रेणी मैदानावरती घेतला. लगेचच 2 रन. 2 धावाल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. म्हणजे कोविड मध्ये आपण कसं एकमेकापासून लांब राहायचो तसं तर लांब राहा. जवळ नाही यायचं, कोणी जवळ नाही यायचं. विकेट गेली तरी लांब राहायचं. कोविड मध्ये सर्वजण लांबच राहायचे ना एकमेकांच्या, तसं लांब राहायचंय. धावा धावफलकावरती 2. बॅकफुटला गेले. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. चेंडूला मात्र खेळला गेला. फटका छान खेळला. 1 रन तर घेतलाय. दुसऱ्या धावेसाठी मात्र पुन्हा एकदा वळले आहेत. 2-2 धावा. घनश्यामजी या संध्याकाळच्या सत्रामध्ये महत्वाचे आहेत. पाठीमागे बहुजन विकास आघाडीचे फ्लेक्स जर पाहिले तर आता ते देखील सांगतायत की या ठिकाणी हवेचा वेग थोडासा मंदावलेला आहे. नक्कीच. आणि 2 धावेने इथून धावसंख्येचा इथून जर विचार केला तर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ 4 धावेवरती पोहोचतो. सध्या 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 4 धावाही फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी सज्ज होत असताना आपण सध्या बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्नही असेल पण इथून जर बघितलं तर नाही पोहोचू शकले. पण सध्या 2 धावा आपल्याला पाहायला भेटले जातात आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 6 धावा फलकावरती लागत असतात. म्हणजे आता संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर आपल्या अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये जेवढ्या स्पर्धेमध्ये प्रकाश पाटील दादा धावले नसतील ना, या घासकोपरीच्या स्पर्धेमध्ये धावले त्याच्यापेक्षा जास्त धावलेत. आणि 4 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पाठीमागे, काही आगे काही पीछे और 2 सामने असंच आता प्रकारे घडलेत. मागे विकेट कीपर पाहिलं तर त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जर्सी आहेत. गोलंदाज विकेट तिथे देखील मॅन ऑफ द मॅच जर्सी आहेत. आणि बॅट्समॅन देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं. अपील पंचांकडे झाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा अंपायर करत असताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती लगावले गेलेत. घनश्यामजी 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती आपण जर बघितलं तर आतापर्यंत 7 धावा लागल्या जातात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मोठा फटका आलाय पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. तिथून झेल पकडला जातोय आणि इथून महेशला परतावं लागतंय. बॅक टू दी डगआउट गॉन. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाट करतो नेता हा जानता. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाट करतो नेता. थँक्यू. चला बॅट्समॅन बाकी खेळाडू त्यांना विनंती पाठीमागे राहायचं. सर्वांनी पंच तेच सांगतात का? यस तेच सांगतात. खेळाडू त्यांना विनंती पाठीमागे राहायचं आहे. धावा धावफलकावरती लगावले गेले. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 7. 7 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी आता त्यांच्यावरती मात्र वाढली गेली आहेत. किशोर किनी या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु प्रकाश पाटील दादा यांनी जवळपास पहिल्या षटकामध्ये ज्या 7 धावा धावून घेतल्या घनश्यामजी त्या देखील महत्वाच्या होत्या. नक्कीच. कारण इथून सिंगल डबलवरती भर देणे तेही गरजेचं आहे. सध्या लॉंगॉनला इथून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपवरती क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सध्या तरी जर विचार केला तर 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला भेटले. मी धनंजय पाटील म्हटलं होतं की प्रकाशदादा पाटील ह्या संघाचा इम्पॅक्ट प्लेअर आहे. प्रत्येक वेळी जेव्हा संघाला गरज असते ना तेव्हा मात्र त्याच्या माध्यमातून इम्पॅक्ट जो आपल्याला पाहायला. म्हणजे तुमच्याकडे ताकद असून चालत नाही, तुमच्याकडे नजाकत असणं गरजेचं आहे. माइंड असलं तर माइंड वापरा तर जिंकणार. माइंड वापरण्याचा प्रयत्न प्रकाश पाटील याने केलाय. बॉलला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. 1 रन तर मिळालंय. बॉलनं वलन घेतलं होतं पण 2 रन कंप्लीट. तिसऱ्यासाठी धावा धाव पळापळ या ठिकाणी सुरू आहे. आणि काय घडलंय मैदानावरती? पंचांचा बोर्ड गेलाय हवेमध्ये. फलंदाज प्रकाश पाटील बॅक टू दी पवेलियन गॉन. पाटील आमचा नेता.
बाबूराव आहे तर बाबूराव नुसतं नाही वाजवत, तू काहीतरी सांगतो, काहीतरी द्या, काहीतरी द्या, पाणी तरी द्या, पण द्या. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 11 आहे. चेंडूचा खेळ संपला गेला 2. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हरेश्वर पाटील मैदानावरती येत आहेत. स्ट्राईक एंडला किशोर किनी, नॉन स्ट्राईक एंडला हरेश्वर पाटील मैदानावरती आहेत. टाळ्यांचा गजर प्रकाश पाटील दादा यांच्यासाठी होतोय, कारण की डबल न त्यांनी धावसंख्या बनवली होती. एकूण 10 धावा त्यांनी बनवल्या होत्या. किशोर फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगाने. 1 रन मैदानावरती घेतला. हरेश्वर पाटील वेगाने धावल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता का, हा प्रश्न आता मैदानावरती अगदी तिथे मात्र पडलाय. फलंदाज बाद झालाय. किशोर किनी यांनाही परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. थँक्यू निलेश दामने साहेब, मनापासून आपले आभार आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावलेत 12. चला बॅट्समॅन एवढा वेळ नाही, नमन एवढा वेळ नाही प्लीज. हे सांगण्यासारखं नाही आहे प्लीज, कारण की सर्व काही रेडी. आणि आम्ही हे सांगणं सातत्याने हे सांगण्यासाठी जर कॉमेंट्री करत असेल मग त्याही गोष्टीची आम्हाला लाज वाटायला लागेल. प्लीज विनंती आहे. बाकी सर्व सहकार्य करता, थोडं सहकार्याची अपेक्षा आहे. चला प्लीज नमन प्लीज. दोन्ही संघ आपले आहेत. कासारवडवली पण आपला संघ आहेत. विनंती आहेत घाई करा. एवढा वेळ तर तुम्ही घेणार तर कासारवडवली पण वेळ घेतला असता. विनंती आहेत. धावा धावफलकावरती संघाचे आहेत 12. नमन उगे नवीन बॅट्समन मैदानावरती आलेत. गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा तर रेडी आहेत आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला यावेळी. एक धाव या ठिकाणी मात्र मैदानावरती घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा मैदानावरती वाढल्यात. पंच लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती 13 रन. लढायचंय, झुंजायचंय, क्रिकेट खेळायचंय. 40+ मॅच सुरू आहे. फायनलची मॅच सुरू आहे. कोपरी वर्सेस कासार वडवली चालू असलेली मॅच बी. आक्रमण स्लॉग हिट. हरेश्वर पाटील यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. थँक्यू. रात्रीच्या सत्रातील आलेला कडक स्ट्रोक हरेश्वर पाटील यांच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात 19. शेवटचा बॉल आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती रन येणार. 19 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. स्लॉग हिट. पुन्हा एकदा उंच 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 दूर 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 दूर. षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती झालेले 25 करायचे 26. 26 लक्ष आहेत. आता पंचही आमच्यापर्यंत आले आहेत. थोडं वॉर्मअप करून ते देखील आलेले आहेत, कारण की माहित आहे प्रत्येकाला घाई करायचे, आम्हालाही घाई करायचे, पंचांनाही करायचे आहेत. 26 धावेचा टार्गेट आहेत. कोपरी संघ देखील मैदानावरती आलेला आहेत. आणि या बॅटिंग करणारी टीम मैदानावरती त्यांची 2 बॅट्समॅन आता लगेचच बॉल फेका. बॅट्समॅन त्यांची आता लगेच मैदानावरती येणार आहेत. परंतु घनश्यामजी हरेश्वर पाटील यांच्या 2 षटकारांना आहे ना, आता तो कोपरी संघाचा जो खास करून जी धावसंख्या उभारायची होती ती धावसंख्या उभारली गेली नाही. इथून जर विचार केला तर ही 2 मोठे फटके आलेत ना, इथून चांगल्या स्थितीमध्ये, कारण 12 चेंडूचा खेळ आहे. थोडस जर बघितलं तर अंधाराची इथून आपल्याला खेळपट्टीवरती चेंडूही साईड नाही होत. इथून चला विनंती असेल श्री सत्यनारायण कोपरी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच सुनील नगरकर साहेब आपल्या व्यासपीठावरती त्यांनी आपण त्यांचा सन्मान करूयात. मी सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांना विनंती करतोय, उत्सव मूर्ती आपल्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे. सभापती साहेब मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुनील नगरकर साहेब कॅमेरा आहेत, कॅमेरामॅन सध्या आहेत या ठिकाणी कॅप्चर करतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सुनील नगरकर साहेब यांचा सन्मान आहे. धन्यवाद. चला प्रश्न आहेत रेडी होतात, लगेच प्रश्न रेडी होत आहेत. अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत. मॅचच्या दिशेने पुन्हा जाऊया, सामन्याच्या दिशेने जाऊयात. पाठीमागे घासकोपरीचे थोडं पाठीमागे वा, कारण की येल्लो जर्सी म्हणून दिसत नाही. येस, किरण पाटील साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी होणार आहेत. आपण तो सन्मान देखील करूयात व्यासपीठावरती. मी सभापती साहेबांना विनंती करेन हा सन्मान आपल्या शुभ हस्ते होईल. खोलबट टप्प्याचा बॉल आहे, समोर खेळला, ड्राईव्ह केला, राजेश योगे चेंडूवरती आला, धावलाय तिथून बॉलवरती, परंतु एकला डबल मध्ये केलाय कन्वर्ट पहिल्याच बॉलवरती.
आता धावचीची संधी मैदानावरती होती आणि फलंदाजाला परतावा लागला धावचीच्या स्वरूपानं. कॅमेरा पुन्हा स्क्रीनवरती येईल. किरण पाटील साहेबांचा सन्मान होणार. किरण भालचंद्र पाटील साहेब आपल्या गडगापाडाचे एक गोड व्यक्तिमत्व. मी सभापती साहेब यांना पुन्हा विनंती करेन आपल्या शुभ हस्ते किरण पाटील साहेबांचा सन्मान होणार आहेत. सदानंद पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण देखील त्या ठिकाणी उभं राहायचं. सदानंद पाटील साहेब आणि किरण पाटील साहेबांचा सन्मान करतायत. यतेश्वरजी पाटील साहेब आजचे उत्सव मूर्ती आणि त्यांच्या जोडीला जोडी नंबर 1 म्हणून नेहमी ज्यांना आपण पाहिलं आहेत ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. मॅच सुरू आहे. पुढचा बॉल फुलटच बॉल आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पाठीमागे. सतीश पाटील धावल्यात बॉलवरती. दूरवरती बॉल चाललाय. एक रन तर घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती 2 घेतले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता 3 रन कंप्लीट झालेले आहेत. चौथ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि चौथ्या धावेसाठी बहुधा तिथे खेळाडू बाद होणार आहेत. फलंदाज बाद होणार आहेत. 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. थँक्यू सो मच किरण पाटील साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. या ठिकाणी थँक्यू डीजे आता आपण थांबणार आहोत कारण की आपल्याकडे वेळ नाही. चला बॅट्समॅन या. आता तुमच्यासाठी संधी आहेत. आता ही विनंती आहे की तुम्ही गाई करा. बाकीचे सर्व खेळाडू आहेत बाउंड्री लाईनवरती. चला मनोज मडवी ज्या खेळाडूच्या नावाची दर्जा आपण नेहमी पाहिलेला आहे, ज्या खेळाडूचा आपण बोलबाला सातत्याने पाहिलेला आहे तो मनोज मडवी आज मात्र थोडासा लवकर दाखल झाला कारण की 2 विकेट गमावलेल्या आहेत. त्यामुळे मनोज मडवी यांना मैदानावरती आणलं गेलं आहे. धावफलकावरती संघाच्या जर पाहिल्या तर धावसंख्या धावफलकावरती आहे 4. आमचे मनीष बेटा आहेत. बेटा खूप चांगलं काम केलं. 2 दिवसामध्ये त्यांनी स्कोरिंग केलेले आहेत. सुहाराज असतील बेटा असतील. हिट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. महत्वाची विकेट जाऊ शकते. सतीश पाटीलने घेतलाय कॅच. मनोज मडवीचा संपलाय मैदानावरती खेळ. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद. एंट्री त्याची होता साऱ्या विभागात चर्चा त्याची नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते थँक्यू सभापती साहेब. आज वाढदिवसाच्या निमित्तानं बोट पहिलं तर खऱ्या अर्थानं कटईमध्ये देखील माऊली चषक क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सभापती चषक सुरू आहे. आज रात्रभर तिथे मॅच होणार आहेत. 12 वाजता अगदी फायनलचा मॅच त्या ठिकाणी होणार आहेत. लगेचच आपण त्या ठिकाणी डीबीएन लाईव्हला जोडले जाणार आहोत. चला नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत. मोहन मैदानावरती आलेले आहेत. प्रकाश पाटील पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. फुल टच बॉल फुल टोल वसूल. बॉलला पटवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. पाटील आमचा नेता. थैंक गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए और इस मैच में फुल टच बॉल नहीं डालना चाहिए. 4 बॉल संपले पंच. 4 बॉलचे खेळ संपले. 10 धावा आहेत. नक्कीच 4 चेंडूचा खेळ होतो. इथून 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 मध्ये विजयासाठी अजूनही 16 धावेची आवश्यकता. आता भरपूर गोलंदाज असतात ते यष्टी उडवण्यासाठी जातात. म्हणजे आताचं पॅशन आहे की यष्टी उडवायची दांडी गुल करायची. पण दांडी गुल करताना कधी कधी षटकारी येतो. खुलबट टप्प्याचा बॉल त्याला खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हरेश्वर पाटील आले. कॅच घेतला. जवळ कोणी नाही येणार आहात ही तुम्हाला विनंती आहे. मैदानावरती आला विकेट. सेलिब्रेशन साठी छोटंसं संगीत. धन्यवाद टीसे. आणि इथून आपण जर विचार केला तर 1 6 आला होता. इथून सध्या 12 प्रतिनिधी तेही आहेत. त्यांची रिएक्शन आले की इथून 1 6 आला होता. चला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 16 धावेची आवश्यकता आहे. प्रकाशदा पाटील पुन्हा एकदा सज्ज. शफल झाले होते फलंदाज पण इथून फलंदाजही बीट झालेत कारण आता येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे 6 आणि 6 मध्ये विजयासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 16 धावेची आवश्यकता. चला कुठलाही खेळाडू येणार नाही. जे आपल्या जो गोलंदाज आहे तो गोलंदाज येतील. इथून टीम मीटिंग केली जाणार नाही. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज महेश यांना आपण बघतोय. हो जर आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल पाहायला मिळाला महेश पाटील यांच्या माध्यमातून. निर्धाव बॉल या ठिकाणी मात्र हाताळला जातोय. लक्ष आहे 26 धावेचं. 26 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावरती मात्र धावा संघाच्या सध्याच्या घडीला आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा महेश स्लोवर वन गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट जाईल यात काय शंका नाही. विकेट मिळाली. फलंदाज बाद. लगेचच बॅट्समॅन येतील. तोपर्यंत ऐकूयात एक संगीत. थँक्यू. बॅट्समॅन मैदानावरती आलेले आहेत. पुण्यात आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. टार्गेट होतं 26 आणि 26 पाठला करताना गोलंदाज रेडी आहेत. महेश थोडंसं वेगवान आता बॉलला पण आता फिरवलाय. हेही महत्वाच्या गोष्टी आहेत. आता इथून 3 बॉलचा खेळ फक्त मैदानावरती राहिलाय. बाकी फायनलची मॅच लढत कोण जिंकणार याच्यावरती चर्चा आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत मैदानावरती. ओव्हर द विकेट. भाडची हेज आहे. आता या ठिकाणी संघर्ष करावा लागलाय. आता 2 बॉलचा खेळ आणि 2 बॉलवरती अजूनही जवळपास विचार केला तर 15ची गरज आहे. 15ची गरज आहे. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. थोडंसं घाई करा. 2 बॉल मध्ये 15ची गरज. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी रेडी आहेत. 2 बॉल मध्ये 15 रन. फ्लाइट डिलिव्हरी परंतु यष्टांच्या वरून निघून गेलाय. आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती 15 धावेंची मैदानावरती आहे गरज. एक चेंडूचा खेळ आहे. शेवटचा बॉल. चॅम्पियन होत असताना पाहायला मिळतोय टीम श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघ ठरलाय श्री गणेश कास कोपरी मास्टर संघाच्या स्पर्धेमधला विजयी संघ. गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे.